नमस्कार मित्रांनो, जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी नवीन योजना आपल्यासाठी ह्या अंमलात आणलेल्या असतात. आत्ताच नुकत्याच आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हरियाणामध्ये एक नवीन योजना आणलेली आहे आणि ती योजना फक्त महिलांसाठी आहे. त्या योजनेबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. तर अतिशय चांगली योजना आहे. अतिशय महिलांसाठी एक तर त्यांचा इन्कम सोर्स वाढावा, त्यांना स्वावलंबी बनवा यासाठी आपले पंतप्रधान यांनी ही योजना सुरू केलेली आहे. तर ही योजना कुठली आहे, काय आहे, त्याचे कसे बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत महिलांना, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर यामध्ये ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही सहज करू शकता. म्हणजे याचा आपल्याला फायदाच होणार आहे, नुकसान असं काहीच नाही आहे. आणि जर तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही इतरांना तुमच्या जवळच्या म्हणजे लेडीजला तुम्ही हे पाठवू शकता. तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. आपले पंतप्रधान यांनी म्हणजे सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी हरियाणामधून एक बीमा सखी योजना नावाची योजना ही लॉन्च केली आहे. LICच्या या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे हा आहे. तर LIC बीमा सखी योजना 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पहिले 3 वर्ष प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना विम्याचे महत्त्व समजावून सांगण्याचे तंत्र शिकवले जाईल. या प्रशिक्षण काळात महिलांना काही आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना LIC विमा एजंट म्हणून त्या काम करू शकणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे. तर भारताचे पंतप्रधान यांनी नुकतीच ही योजना हरियाणामधून लॉन्च केली. तर LICच्या या उद्देशाचा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा आहे. या योजनेचा भाग बनलेल्या महिलांना बीमा सखी असे म्हणले जाईल. त्यांचे काम आपल्या परिसरातील महिलांना विमा घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना मदत करणे हा असणार आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे LICने ही योजना 18 ते 70 वर्ष वयोगटातील 10वी उत्तीर्ण महिलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 3 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना आर्थिक व्यवस्थापन सामावून दिले जाईल आणि विम्याचे महत्त्व समजण्याची पद्धत शिकवली जाईल. या प्रशिक्षण कालावधीत महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना विमा एजंट म्हणून ते काम करू शकतील. तसेच पदवीधर महिलांना विकास अधिकारी म्हणजे डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची सुद्धा संधी यामध्ये मिळू शकते. तर यामध्ये म्हणजे तुम्हाला पात्रता कोणती असणार आहे ते आपण बघूया. बीमा सखी योजनेसाठी फक्त महिलाच पात्र करू शकतात, ते मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि महिला 10वी उत्तीर्ण असली पाहिजे, ते 18 ते 70 वर्ष वयाची असली पाहिजे, हे याचे पात्रता असणार आहे. तर याचे फायदे काय असणार आहे? बीमा सखी योजनेअंतर्गत 3 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना LIC एजंट म्हणून काम करता येणार आहे. तर मात्र LICच्या नियमित कर्मचारी ते नसणार आहेत, त्यामुळे त्यांना नियमित कर्मचाऱ्याचा लाभ हा मिळणार आहे. LICच्या बीमा सखी अंतर्गत निवड झालेल्या महिलांना दरवर्षी ठराविक परफॉर्मन्स नॉर्म पूर्ण करणे आवश्यक असेल. या निकषाचे पालन योजनेच्या यशस्वीरित्या आणि सहभागीच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल. बीमा सखी योजनेत सहभागी महिलांना 3 वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत 2 लाखाहून अधिक रुपये मिळतील. त्यामध्ये प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये प्रशिक्षण दिलं जाईल. याशिवाय तुम्हाला बोनससुद्धा आणि कमीसुद्धा मिळणार आहे. महत्त्वाची अट म्हणजे काय आहे की महिलांनी विकलेल्या पॉलिसीपैकी 65% पॉलिसी पुढील वर्षाच्या अखेरीस सक्रिय असायला हव्यात. उदाहरणार्थ, जर महिलांनी पहिल्या वर्षी 100 पॉलिसी विकल्या, त्यापैकी 65 पॉलिसी दुसऱ्या वर्षी अखेरीस प्रभावी चालू असल्या पाहिजे. तर यामध्ये तुम्ही कसा अर्ज करू शकता ते आपण सुद्धा बघूया. तर सरळ तुम्ही LICच्या वेबसाईटला जायचं आहे, म्हणजे www.licindia.in वर जायचं आहे. /2 वर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे सर्व भरायचं आहे
आणि LIC जर तुम्ही LIC डेव्हलपमेंट ऑफिसर असाल, कर्मचारी असाल किंवा मेडिकल एक्झामिनरी संबंधित असाल तर त्याची माहिती भरा त्यामध्ये आणि माहिती सबमिट करा. फार काय असा किचकट फॉर्म नाही, साधा तुमचा जे आपण डेली आपली यूज करण्याची माहिती असते तीच माहिती त्यामध्ये भरायची आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला नक्कीच तुमची पडताळणी होईल, तुम्हाला याचा मेसेज येईल आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या LIC एजंटचा फॉर्मसुद्धा भरू शकता. म्हणजे हा फक्त महिलांसाठी आहे आणि असं उपयुक्त आहे. मला तरी वाटतं प्रत्येक महिलांनी हा फॉर्म नक्कीच भरावा, कारण एक महिला म्हणजे आपल्या घराच्या बाहेर पडून किमान त्यांना एका महिन्याला तुम्हाला एक स्पेसिफिक रक्कम ही मिळणार आहे आणि शिवाय तुम्हाला बोनससुद्धा मिळणार आहे. जर तुम्ही काम केलं यशस्वीरित्या तुम्ही काम केलं तर तुम्हाला यामध्ये कमिशन बोनससुद्धा यामध्ये मिळणार आहे. तर ही चांगली संधी आपले भारताचे पंतप्रधान यांनी निवडून म्हणजे अंमलात आणलेली आहे. तर नक्की याचा लाभ घ्यावा आणि फक्त महिलासाठी अर्ज करतो यासाठी हे मात्र एवढं लक्षात ठेवा. तर चला, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असलाच, हा व्हिडिओ जर आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि ही इन्फॉर्मेशन इतर महिलांकडे नक्कीच फॉरवर्ड करा आणि त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. तर आपल्या व्हिडिओला आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.